हरे कृष्णा. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाले की आपल्या राज्यामध्ये एक महान संत आहेत, त्यांचं नाव तुकाराम महाराज. तर एक खरोखर महान संत आहेत की यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी एक नजराणा तुकाराम महाराजांसाठी भेट पाठवला होता. जेव्हा तो नजराणा तुकाराम महाराजांना प्राप्त झाला तर तुकाराम महाराजांनी तो नजराणा घेतला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये तुकाराम महाराज लिहितात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेव्हाच सुखी होऊ जेव्हा तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाचं नाव घ्या. तुमचे ऐरवित्त धन ते म्हणजे मृत्युके समान. तुमचे धन संपत्ती ते मला माती मोल आहे, माती समान आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशी व्रत करा. तुका म्हणे मज हेची आस म्हणवा हरीचे दास. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात, मला हीच अपेक्षा आहे, मीच आशा आहे की तुम्ही हरीचे पांडुरंगाचे दास म्हणवा, स्वतःला भगवंतांचे दास म्हणवा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हे पत्र प्राप्त झालं तेव्हा ते स्वतः तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी येतात. ते सर्व राज्य सोडण्याचा विचार करत होते. त्यावेळेस संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी त्यांना क्षात्र धर्म, क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे ह्याचा उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे घोषवाक्य होतं, अखंड हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक राजमुद्रा आहे, त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा त्यांनी कोणासाठी लिहिलेली आहे ते म्हणतात राजमुद्रेवर प्रतिपश्चंद्रलेखेव. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे प्रतिपदेच्या चंद्रापासून पौर्णिमेपर्यंत जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो त्याप्रमाणे ह्यांचा राज्याचा विस्तार व्हावा, राज्य वाढत जावं. वर्धिष्णू विश्ववंदित शहाशनो शिवशैषा म्हणजे शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचे राज्य वाढत जावं आणि यांची ही मुद्रा भद्राय राज्य ती भद्र लोकांसाठी आहे. भद्र लोक म्हणजे कोण? सुंदर पवित्र पाक पवित्र कल्याणकारी गुणकारी शीलवान चरित्रवान सुंदर अशा लोकांसाठी ही मुद्रा आहे. जे पण कोणी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात त्यांनी शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार हे सुद्धा जीवनामध्ये उतरवले पाहिजे. जेव्हा संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा उपदेश शिवाजी महाराजांनी ऐकला तेव्हा ते स्वतः गळ्यामध्ये कंठीमाळ धारण करतात आणि तुकाराम महाराजांना गुरु म्हणून स्वीकार केले. तर शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार हा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. फक्त राजकारणासाठी आपण त्यांना वापरलं नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने शिवजयंती तेव्हाच सार्थक होईल जेव्हा आपण छत्रपतींचा आचार आणि विचार घेऊन चालू. हरे कृष्णा.